आणि लक्ष्मी सुद्धा पाण्यावर करत आहे. तर भगवंताला पांडुरंगाला आमची हीच विनंती आहे, भगवंता लवकरात लवकर प्रसाद होऊ दे. ती काय मनामध्ये भावना असते? नाही, भावना एकच का पांडुरंगाची भेट घ्यायची. जे एकदा ढळलं त्र्यंबक मधून का पंढरपूर पर्यंत एकच इच्छा का पांडुरंगाला कधी भेटेल. 2 लेक 2 मुलं 2 सुना आहे, 2 मुली आहे. सगळे सोडून आले मी पंढरीची वारी करायला. घरच्यांची आठवण येते की नाही मग? नाही काहीच नाही येत, आठवण नाही, काहीच नाही येत. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. आता सर्व वारकरी जे आहेत त्यांची पावले आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अहिल्यानगरच्या डोंगरगण परिसरात आपण आलेलो, तर वारकरी आपल्या सोबत आहेत. दादा, कधीपासून वारी करतात, काय एकंदरीत मनामध्ये भावना? आम्ही 3 वर्षापासून संत रोहिदास महाराज पालखी नियोजन केलेले आहे. आमच्या दिंडीचा नंबर आहे 47. आम्ही निवृत्तीनाथाबरोबर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर सर्व भक्तजन पायी पायी पंढरीचं विठ्ठलाचा नामघोष करीत चालतात. बर बाबा, किती वर्षापासून वारी करताय तुम्ही? आम्ही 3 वर्षापासून मी वारी करतो. 3 वर्षापासून. तशी अगोदर तर 4-5 वर्षापूर्वी ती करतो, पण ही पालखी आम्ही दिंडी 3 वर्षापासून आम्ही दिंडी सुरू केली, आयोजन केलेले आहे. बरं, एकंदरीत काय आता पांडुरंगाकडे साकडं घालणार आहे? पांडुरंगाला आम्ही एवढं साकडं घालणार, भगवंता लवकर पाऊस पडू दे. आमचे शेतकरी पावसाची वाट बघत आहे आणि शेतकऱ्यांना त्यांची डोळे पावसाकडे लागून राहिलेली आहे आणि लक्ष्मी सुद्धा पाण्यावर करत आहे. तर भगवंताला पांडुरंगाला आमची हीच विनंती आहे, भगवंता लवकरात लवकर प्रसाद होऊ दे, मोठा पाऊस पडू दे, हीच भगवंताकडे आमची मागणी आहे. कसं वाटतं वारी करतायत, गेल्या अनेक वर्षापासून वारी करताय तुम्ही, काय एकंदरीत विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते, काय मनामध्ये भावना असते? नाही, भावना एकच का पांडुरंगाची भेट घ्यायची. जे एकदा ढळलं त्र्यंबक मधून का पंढरपूर पर्यंत एकच इच्छा का पांडुरंगाला कधी भेटेल. आणि त्या भेटीमध्ये या महिन्याचा जो एक कालावधी जातो 28 दिवसाचा, तो एकदम खेळीमेळी देवाचं भजन करीत देवनाम घेत घेत असा कार्यकाळ चालतो. बर बाबा, एक अभंग वगैरे काहीतरी होऊन द्या. चालेल, तुमचं एवढं हे टाळ मृदुंग वगैरे आहे, करा. ते चरणराज तुम्हाला जे आवडतं. म्हणा म्हणा. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकात काम नाही आता, अनेकात काम नाही आता, बोलिया वाटा तू कमाल कर, बोलिया वाटा तू कमाल कर, शिलाराच भार चाले ऐसा, शिलाराच भार चाले ऐसा, बोलिया वाटा तू कमाल कर, बोलिया वाटा तू कमाल कर. आजी, कधीपासून वारी करतायत? मी 3 वर्ष झाले. 3 वर्ष. हा बरं, मग काय नातवंड वगैरे सगळे घरी सोडून, सुनबाई घरी सोडून? 2 लेक 2 मुलं 2 सुना आहे, 2 मुली आहे. सगळे सोडून आले मी पंढरीची वारी करायला. घरच्यांची आठवण येते की नाही मग? नाही काहीच नाही येत, आठवण नाही, काहीच नाही येत. नातवंड वगैरे फोन करतात की नाही? हो करता ना, फोन पण करते, लेकी करते, सुना करते. आनंद वाटतो मला, सांग काहीच नाही वाटत. वारीला आल्यापासून एकदम व्यवस्थित फार आनंद वाटतो, खूप भारी. असं वाटतं कायम वाऱ्या केल्या असेल बरं झालं असं, पण मग आता फार वेळ गेली निघून, मग आता सुचलं आपल्याला वाऱ्या करा म्हणून. आजी, तुम्ही कधीपासून वारी करताय? पहिलीच वारी आहे आपली. पहिलीच वारी आहे. बरं, काय कसं वाटली पहिली वारी? भारी वाटली. बरं,
काही घरची आठवण वगैरे येते की नाही? काहीच नाही सगळं इसरून काहीच म्हणजे ते करायचं काम नाही. देव करायचे आता. खरं तर बघितलं की एक तर भक्तिमय वातावरणामध्ये कुठेतरी सर्व जे वारकरी आहेत, घर कुटुंब यांना विसरून विठुरायाची आस त्यांना करीता लागलेली आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.